रात्रीच्या त्या अंधारातून एक गाडी भरधाव वेगाने जात होती. कार्तिक, कार्तिक. समोरच्या सीटवर बसलेल्या नेहाने कार्तिकला आवाज दिला. कार्तिक मजेत शीळ घालत गाडी चालवत होता. कार्तिकने शीळ वाजवणे थांबवले. रस्त्यावरची नजर न हलवता तो बोलला, हा बोल ना. कार्तिक, तू शुअर आहेस ना आपण योग्य रस्त्याने जात आहोत म्हणून? म्हणजे काय? अगं, हा शॉर्टकट आहे. पण मला वाटते आपण हायवेने जायला हवे होते. तू उगीच आतल्या रस्त्याने गाडी टाकली. त्यावर तो बोलला, अगं, आपण ह्या रस्त्याने लवकर पोहोचू. त्यावरती त्याला म्हणाली, तू ह्या आधी कधी या रस्त्याने आला आहेस का? नाही, पण गुगल मॅप चुकीचे थोडीच दाखवेल. ग्रेट. फक्त गुगल मॅपच्या भरवशावर तू हायवे सोडून ह्या आतल्या रस्त्याने गाडी घेऊन आलास? नेहा त्याला त्रासिक आवाजात म्हणाली. नेहा, ट्रस्ट मी, ह्या रस्त्याने 5-6 किलोमीटर सरळ गेलो की आपण त्याच हायवेला टच होऊ. 15 किलोमीटरचे अंतर सहज कमी होईल. ते ठीक आहे रे, पण हा रस्ता किती सुनसान आहे आणि रात्रही खूप झाली आहे. का? तुला भीती वाटते आहे का? होय रे, मला आता भीती वाटायला लागली आहे. कसली? भूताखेतांची? हो, ती त्याला म्हणाली. डोंट वरी यार, घाबरू नको. त्यावरती त्याला म्हणाली, काय घाबरू नको? तुला नाही वाटत का भीती? छे, मला आता कसली भीती नाही वाटत. 2 वर्षापासून हडळीसोबत संसार करतो मी. दुसरे भूत माझे काय वाकडे करू शकणार? म्हणजे मी हडळ आहे का? चल घरी तुला दाखवते हडळ कशी असते ते. नेहा लटक्या रागाने त्याला म्हणाली. कार्तिक तिची मस्करी करत होता. गप रे, इथे मला भीती वाटत आहे आणि तुला मस्करी सुचतय. त्यावर कार्तिक हसत तिला म्हणाला, उगीचच घाबरतं यार तू. मी आहे ना सोबत तुझ्या, मग कशाला घाबरायचे? कार्तिक, रस्त्याकडे बघ. दुसरी एक सुद्धा गाडी नाही आहे. कुठे गावही दिसत नाही आहे. आजूबाजूला जंगल आणि घट्ट अंधार. भीती नाही वाटणार तर काय वाटेल? कार्तिक तिला म्हणाला, नको घाबरू. बस फक्त 15-20 मिनिटं लागेल. लगेच आपण हायवेला लागू. कार्तिक गुगल मॅपकडे बघत बोलला आणि पुन्हा शीळ वाजवू लागला. गाडी चालवत असताना अचानक गाडीमधून कसला तरी आवाज आला आणि गाडी झटके खाऊ लागली. नेहा कार्तिककडे पाहू लागली. गाडी झटके खात खात पुढे जाऊन बंद पडली. आता काय झाले? नेहाने विचारले. गाडी बंद पडली वाटतं. गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करीत कार्तिक बोलला. त्याने बराच प्रयत्न केला पण गाडी काही स्टार्ट होत नव्हती. आता ह्या गाडीला काय झाले? गेल्या महिन्यातच तर सर्व्हिसिंग केली होती. कार्तिक चरफडत बोलला. तू आतमध्ये गाडीतच बस, मी इंजिन चेक करतो. बोलत कार्तिक गाडीच्या बाहेर आला. त्याने बोनेट उघडले आणि काय झाले आहे ते चेक करू लागला. बोनेट उघडताच गरम वाफ बाहेर आली. इंजिनच्या स्पार्क प्लगमध्ये काहीतरी बिघाड झाला असावा असा त्याने अंदाज बांधला. ओह शिट यार, काय झाले? नेहा म्हणाली. इंजिनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता गाडी स्टार्ट नाही होणार. मेकॅनिकला बोलवावं लागेल. इथे आता मेकॅनिक कुठे भेटेल? नेहा त्याला म्हणाली. बघूया आता. रस्त्याने येणारी जाणारी कुठली गाडी भेटली तर हेल्प मागूया. कार्तिक, मला जाम भीती वाटायला लागली आहे रे. नेहा कारच्या बाहेर आली आणि कार्तिकचा हात पकडून त्याच्याजवळ उभी राहिली. धीर धर. टेन्शन तर मलाही फार आलंय. काहीतरी मार्ग काढावाच लागेल. त्याने नेहाचा हात घट्ट हातात धरून ठेवला. बराच वेळ ते दोघे रस्त्याने कोणी येते जाते का याची ते वाट पाहू लागले. पण रस्ता पूर्ण सुनसान होता.
आता काय करायचे कार्तिक? कोणीच नाही येत आहे मदतीला. कार्तिक तिची भीती कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला दूरवर काहीतरी उजेड दिसला. ए नेहा, तिकडे बघ, अंधुकसा उजेड दिसतोय. कोणाचे तरी घर असावे. हो, पण इथून थोडे दूर आहे, ती त्याला म्हणाली. हो, पण उजेड आहे म्हणजे कोणीतरी असेल. काहीतरी मदत भेटते का ते बघूया. अरे पण असं अनोळखी लोकांकडे मदत मागणे योग्य आहे का? का? त्याला काय झाले? माहीत नाही तिथे कोण राहते. ते आपल्याला मदत करतील की नाही. खूप काळजी वाटत आहे. नेहा, आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाही. चल जाऊया. नाईलाजाने नेहा कार्तिकचा हात हातात धरून त्याच्यासोबत चालू लागली. झाडाझुडपांमधून रस्ता काढत ते त्या उजेडाच्या दिशेने निघाले. जसजसे ते जवळ जाऊ लागले तसतशी घराची ती आकृती स्पष्ट होऊ लागली. उजेडही वाढू लागला. ते एका छोट्याशा टेकडीवजा उंच जागेवर बांधलेले जुनाट पण टुमदार घर होते. घर 2 मजली होते. कोण्या एकेकाळी ह्या घरात समृद्धी असावी याची ग्वाही देत होते. आजूबाजूला तारेची कुंपण, भिंतीचा रंग निघालेला, ठिकठिकाणी जळमटे आलेले. बऱ्याच दिवसांपासून डागडुजी झालेली नाही ते दिसत होते. कसला तरी विचित्र दर्प होता त्या जागेला. घराची नीट निगा ठेवली जात नसावी म्हणून तो विचित्र वास येत असावा. दारासमोर एक अवजड ट्रक भंगार झालेल्या अवस्थेत उभा होता. कार्तिक, मी अजूनही सांगते, मला चांगली फिलिंग येत नाही आहे. चल जाऊया परत. काहीही नको बोलूस, इथवर आलोच आहोत तर बघू तरी, कार्तिक तिला म्हणाला. कुंपण पार करून ते घराच्या वरांड्याजवळ आले. ते घर उंचावर असल्यामुळे त्यांनी आजूबाजूला नजर मारली. खाली उजवीकडे तो रस्ता होता जिथे त्यांची गाडी बंद पडली होती आणि डावीकडे एक कच्चा रस्ता होता जो खाली गावाकडे जात होता. पलीकडे डाव्या साईडला दूरवर काही लाईट चमकताना दिसत होते. कदाचित छोटेसे गाव असावे. हे बघ, उगाच घाबरत होतीस तू. इथून एक गावही दिसत आहे. इथे जर नाही मदत भेटली तर आपण गावात जाऊ शकतो, कार्तिक तिला म्हणाला. काहीही काय सांगतो तो कार्तिक. ते गाव इथून 2-3 किलोमीटर तरी असेल. ठीक आहे, आधी इथे मदत मिळते का ते बघूया. कार्तिकने दरवाजा ठोठावला पण कोणीच आवाज दिला नाही. हॅलो, कोणी आहे का घरात? त्याने आवाज दिला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्याने अजून जोरजोरात दरवाजा ठोठावला पण व्यर्थ. मला वाटते कोणीच घरात राहत नाही. आपल्याला परत जावे लागेल. ते दोघे माघारी जाण्यासाठी वळले तसा अचानक कुठून तरी एक भयानक चेहरा त्यांच्या समोर आला. तो भयानक चेहरा पाहून नेहाच्या तोंडून किंकाळी बाहेर आली. कार्तिक ही दचकून मागे सरकला. एवढे घाबरायला काय झाले? त्या भयानक चेहऱ्याच्या व्यक्तीने विचारले. त्या दोघांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं. तो 6 फूट उंचीचा भीतीदायक माणूस त्याचे लाल डोळे रोखून त्यांच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक भला मोठा व्रण होता. त्याच्या एका हातात लाकडी दंडुका आणि दुसऱ्या हातात टॉर्च होती आणि त्या टॉर्चच्या प्रकाशात तो अजूनच भीतीदायक दिसत होता. कोण आहात तुम्ही आणि इथे कशाला आलात? त्या व्यक्तीने दरडावून विचारले. आमची गाडी खराब झाली आहे, त्या तिकडे रस्त्यावर. आम्हाला मदत हवी आहे, कार्तिकने सावरून सांगितले. मदत? कसली मदत? म्हणजे आम्हाला मेकॅनिक कुठे मिळेल? आता रात्रीचे 11 वाजले. या वेळेला तुम्हाला कुठे भेटणार मेकॅनिक? मेकॅनिक आता सकाळीच भेटेल, तो व्यक्ती म्हणाला. जवळपास काही मदत भेटणार नाही का? नाही, अंधार पडला की त्या रस्त्याकडे कोणीच जात नाही. का? कार्तिक त्याला म्हणाला. डरपोक आहेत झाले सगळे, असं बोलून तो गोड हसला. काका, सकाळ होईपर्यंत तुम्ही आम्हाला तुमच्या घरात आश्रय देऊ शकता का? कार्तिक त्याला म्हणाला. नाही, मी अनोळखी लोकांना घरात घेत नाही, त्या व्यक्तीने ठणकावून सांगितलं. काका प्लीज, तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. रात्र खूप झाली आहे आणि लेडीजला सोबत घेऊन
मी त्या रस्त्यावर थांबणे सुरक्षित नाही आहे. त्या व्यक्तीने नेहाला वरपासून खालपर्यंत निहाळले. नेहाला कसं तरीच झालं. तिला तिथे थांबणेही नकोसे वाटत होते, पण तिचा नाईलाज होता. बरं ठीक आहे, या आतमध्ये, त्या माणसाने नेहावरची नजर न हलवता सांगितले. त्या व्यक्ती पाठोपाठ नेहा आणि कार्तिक त्या घरामध्ये शिरले. त्या व्यक्तीने दाराला आतून कडी लावून घेतली. ते आता एका हॉलमध्ये होते. मध्यभागी एक मळकट सोफा ठेवलेला होता. बसा, त्या माणसाने सोफ्याकडे हात करून सांगितले. नेहा आणि कार्तिक अवघडून त्या सोफ्यावर बसले. तो माणूस कोपऱ्यावरच्या खुर्चीवर बसला. त्या खुर्चीच्या समोर एक छोटा टेबल होता. त्या टेबलावर अर्धा भरलेला विस्कीचा ग्लास पडलेला होता. तो ड्रिंक्समध्येच सोडून उठलेला असावा. बाजूच्या एका प्लेटमध्ये अर्धवट शिजलेले चिकन लेग पीस होते. त्याने आपला अर्धा राहिलेला ग्लास तोंडाला लावला आणि एका घोटात पिऊन टाकला. त्याची भेदक नजर कार्तिक आणि नेहाकडेच रोखलेली होती. त्या घरात एका प्रकारची विचित्र शांतता होती. एक पोकळी जाणवत होती. कार्तिकने काहीतरी बोलायचे म्हणून विचारले, तुम्ही या घरात एकटेच राहता का? मी एकटाच राहतो, त्याने तुटक उत्तर दिले. बाय द वे, मी कार्तिक आणि ही माझी बायको नेहा. कार्तिकने स्वतःची ओळख करून दिली. नेहा बळजबरी हसली. तो माणूसही तसाच तुटक हसला. आपले नाव? म्हणजे असंच विचारले. माझं नाव बलदेव. बलदेव, कार्तिकने तोंडात नाव घोळले. त्या बलदेवने ते अर्धे कच्चे लेग पीस दातात धरले आणि जनावरासारखे तोडले आणि चावत विचारलं, तुम्ही इकडे कसे आले? रस्ता चुकला की काय? नाही, ॲक्च्युली आम्ही शॉर्टकट शोधत होतो आणि गाडी खराब झाली. शॉर्टकट शोधणारी माणसे अशीच भरकटतात. बलदेव स्वतःशीच पुटपुटला आणि गूढ हसला. म्हणजे इकडे कोणीच यायची हिंमत करत नाही का? भुताटकी? कसली भुताटकी? गावातल्या लोकांना वाटतं की ह्या घरात भूत आहे, तो बलदेव म्हणाला. असं का वाटते त्यांना? भित्रे आहेत लेकाची. कोणी म्हणते ह्या घरात माझ्या बायकोचे भूत आहे. तुमची बायको? हो, ती वारली 4 वर्षापूर्वी. तेव्हापासून मी एकटाच राहतो इथे, भूतासारखा. अच्छा, काय झाले होते त्यांना? आत्महत्या केली होती तिने. काही लोक मानतात की तिचे भूत आहे या घरात. तुम्ही कधी पाहिले आहे का त्यांचे भूत? बलदेव मोठमोठ्याने हसू लागला. ती जिवंत असताना माझ्यासमोर यायला घाबरायची. आता मेल्यावर काय येणार आहे? तुम्हाला एक गंमत सांगू का? असं बोलून बलदेव मोठमोठ्याने हसू लागला. त्याचे ते गडगडाटी हसणे अतिशय भेसूर वाटत होते. मला हा माणूस ठीक वाटत नाही आहे, नेहा कार्तिकच्या कानात पुटपुटली. कार्तिकने बलदेवकडे पाहिलं. तो हसणे थांबून त्या दोघांकडेच बघत होता. नेहा कार्तिकच्या कानात काहीतरी पुटपुटत आहे हे त्याने पाहिले होते. कार्तिकने नेहाला कोपरखडी मारून बोटाने गप्प राहण्याचा इशारा केला. तुम्ही भूत प्रेतांवर विश्वास ठेवता का? बलदेवने अचानक विचारले. नाही, मी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, कार्तिक म्हणाला. ठेवायला पाहिजे, कारण भूतं असतात. नाही, मला ते खरे वाटत नाही, कार्तिक म्हणाला. तुम्ही देवावर विश्वास ठेवता? हो, ठेवतो, कार्तिक म्हणाला. जर चांगल्या शक्ती असू शकतात तर वाईट शक्ती का असू शकत नाही, तो बलदेव म्हणाला. पण मी कधी भूत पाहिले नाही, मग कसा काय विश्वास ठेवू? जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्हालाही विश्वास ठेवावा लागेल. ह्या जगात भूत कुठे असतात? का नाही असू शकत? मी सुद्धा एक भूत असू शकतो. बोलता बोलता बलदेव विचित्र हसत होता. त्याच्या अशा विचित्र बोलण्यामुळे नेहा आणि कार्तिक दोघांनाही काही क्षण सुचलेच नाही. तो खरंच बोलत होता
की मस्करी करत होता हेच कळत नव्हते. प्लीज बंद करा ह्या भूतांच्या गोष्टी, मला भीती वाटते. नेहाला तर विषय नकोसा वाटत होता. ठीक आहे, तुमची मर्जी, बोलून बलदेव खाली केलेला ग्लास परत भरू लागला. कार्तिकने डोळ्यांनी खुणावरून नेहाला दिलासा दिला. नेहाला तहान लागली होती. ह्या सगळ्या गडबडीत तिच्या लक्षात आले नव्हते, पण आता घसा कोरडा पडल्याचे जाणवत होते. तिने कार्तिकला इशारा केला. थोडे पाणी हवे होते. कार्तिकने बलदेवकडे विचारणा केली. बलदेवने किचनकडे बोट केले. तिकडे आहे किचन. नेहा दबक्या पावलांनी किचनमध्ये गेली. किचनचा पार उकिरडा झाला होता. खूप घाणेरडा दर्प येत होता. तिला मळमळायला झाले. ती पाणी न पिता तशीच परत आली. एक सांगू का कार्तिकराव, बलदेवने कार्तिकला विचारले. काय? तुम्ही असे रात्री अपरात्री प्रवास करणे टाळायला हवे, तेही इतक्या सुंदर बायकोला घेऊन. का? काय झाले? बाहेर लोकांचा काय भरवसा? सगळे लोक थोडीच चांगले असणार माझ्यासारखे. बलदेव स्वतःशीच हसला. त्याच्या अशा बोलण्याचा कार्तिक आणि नेहालाही राग येत होता. नाही, असं काही नाही. असंच असतं हो, माझी बायकोही अशीच होती. काय झाले होते? कार्तिकने त्याला विचारले. बोलायची दारू पिणे बंद करा, नाहीतर स्वतःचे काहीतरी बरे वाईट करून घेईन. मी म्हटलं तुला काय करायचे ते कर, पण मी दारू बंद करणार नाही. आणि मग काय झाले? मग काय, 2 महिन्यापूर्वी विष पिऊन आत्महत्या करून घेतली तिने. पोलिसांना माझ्यावर संशय होता, मीच तिला मारले असावे म्हणून. पोलीस मला घेऊन गेले होते पोलीस स्टेशनला. चांगला 1.5 महिना आत होतो. आता 15 दिवसापूर्वी सोडले मला त्यांनी. बलदेव सर्व काही निर्विकारपणे सांगत होता. जणू काही विशेष असे घडलेच नाही. आपली बायको गेल्याचा त्याला काहीच पश्चाताप दिसत नव्हता. उलट तर तो मजेत दारू पीत बसला होता. विचित्र व्यक्ती दिसत होता तो बलदेव. याच्याशी आता न बोललेलंच बरं. बराच वेळ शांततेत गेला. फक्त घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. घरातली अस्वस्थता वाढत चालली होती. कार्तिक प्लीज जाऊया आपण इथून, मला इथे काही चांगली फिलिंग येत नाही आहे, नेहा कार्तिकला म्हणाली. हो, कार्तिकनेही दुजरा दिला. त्याला आता नेहाचे म्हणणे पटले होते. कार्तिकने नेहाचा हात घट्ट पकडला. बलदेव काका, येतो आम्ही आता. कुठे? बलदेव चमकला. बाहेर गाडीकडे. कार्तिक त्याला म्हणाला. अरे एवढ्या रात्री कुठे बाहेर जाणार? रात्रभर थांबा, मग सकाळी जा. नको नको, कशाला तुम्हाला उगीच त्रास. आम्ही बघतो काहीतरी बाहेर, काही व्यवस्था होते का ते. त्रास कसला त्यात, तुम्ही थांबा. अजबच दिसतो हा माणूस. आधी घरात घेत नव्हता आणि आता थांबायला सांगतोय. असू द्या, आम्ही येतो. असं बोलून कार्तिक नेहाचा हात धरून दाराकडे जायला निघतो. थांबा, बलदेवने मागून आवाज दिला. नाही, तुम्ही असे नाही जाऊ शकत. का नाही जाऊ शकत? कार्तिकने वळून विचारले. तुम्ही आलात तर तुमच्या मर्जीने, पण जाणार माझ्या मर्जीने. म्हणजे सांगतो तुम्हाला. एवढं बोलून बलदेवने टेबलाच्या ड्रावरमधून एक पिस्तूल काढले. जायच्या आधी तुमच्याजवळ जे काही आहे ते सर्व इथे काढून ठेवा. पिस्तूल बघून नेहाचे पाय लटपट कापायला लागले. ती कार्तिकच्या मागे जाऊन लपली. कार्तिकसाठी पण हे अनपेक्षित होतं. आपण एका मोठ्या संकटात सापडलो आहोत याची त्यांना जाणीव झाली होती. त्यांच्यापुढे आता दुसरा काही पर्याय नव्हता. नाहीतरी तो बलदेव त्यांचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणारा नव्हता. प्लीज काका, आम्हाला जाऊ द्या प्लीज. आम्ही आमचे सर्व पैसे दागिने तुम्हाला देतो, पण आम्हाला काहीही करू नका. कार्तिकने विनवणी केली. जर जीव प्यारा असेल
तर सर्व तुमच्याकडे जे काही आहे ते टेबलावर काढून ठेवा. हो हो. कार्तिकने आपली पर्स टेबलावर काढून ठेवली. नेहाने आपल्या अंगावरचे सारे दागिने उतरवून ठेवले. बलदेवचे डोळे चमकले. आता त्याची काही दिवसांची सोय होणार होती. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व काढून ठेवले आहे. प्लीज जाऊ द्या आता आम्हाला. चला निघा, फुटा. आणि हो, पोलीस बिलीसच्या भानगडीत पडू नका, नाहीतर तुम्हाला जळ पडेल. पोलीस सुद्धा घाबरतात ह्या बलदेवला. त्याच्या आवाजात जरब होती. हो. कार्तिकाने नेहाने मुकाट्याने मान हलवली. काय समजलं का? हो काका, आम्ही कोणालाही बोलणार नाही. गुड. आता निघा मुकाट्याने. कार्तिकाने नेहा बाहेर जायला निघाले. तोच बलदेव त्यांना मागून आवाज देत पुन्हा दरडावतो. पुन्हा सांगतो, लक्षात ठेवा, आजच्या घटनेविषयी कुणाजवळच बोलायचे नाही. नेहा मागे मान वळवते आणि बोलते, नाही काका, आम्ही आजच्या घटनेविषयी कोणाजवळच बोलणार नाहीत. ज्याप्रमाणे 17 मार्चच्या घटनेबद्दल कोणाजवळ बोललो नव्हतो. 17 मार्चची घटना? 17 मार्च ऐकून बलदेवला धक्काच बसला. हो, 17 मार्चची घटना. तुम्हाला कसे ठाऊक 17 मार्चच्या घटनेबद्दल? बलदेवची जीभ लळखळू लागली होती. आमचा चेहरा नीट बघ बलदेव, तुला काही आठवते का? कार्तिक रागात ओरडला. बलदेवने त्या दोघांचा चेहरा निरखून पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच लक्षात येत नव्हतं. नाही ना आठवत? नेहाचा आवाज आता खूप भसाळा झाला होता. आता बघ. नेहाने असे बोलताच तिचा चेहरा पूर्ण रक्ताने माखला होता. अचानक तिच्या डोक्यावर कुठून तरी भली मोठी जखम झाली होती. त्या जखमेमधून रक्त बाहेर येत होते आणि सर्वांगावर ते रक्त पसरले होते. तसेच कार्तिकच्या मानेमधूनही रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या. दोघांच्याही कपड्यांसहित सर्वांग रक्ताने माखले होते. त्या दोघांचे ते रक्ताळलेले चेहरे पाहताच बलदेवची पाचावर धारण बसली. ते चेहरे त्याच्या ओळखीचे होते. बलदेवचे हातपाय आता थरथरू लागले होते. तोंडाला कोरड पडली. तोंडातून शब्द फुटत नव्हते. तुम्ही तेच जोडपे आहात ना? तो कसाबसा बोलू शकला. हो, आम्ही तेच आहोत. आता ओळखलं ना आम्हाला? आमचे चांगले चेहरे तुला ओळखता आले नाही, पण हे असे चेहरे बरोबर ओळखले साहेबांना. नेहा विचित्र हसत बोलली. का नाही ओळखणार? या राक्षसामुळेच तर आपले चेहरे असे झाले होते. कार्तिक कुत्सितपणे बोलला. बलदेवने थरथरत विचारले, पण तुम्ही तर मेले होते ना? नाही, आम्ही मेलो नव्हतो, तर तू मारले होतेस आम्हाला. नेहा ओरडली. म्हणजे तुमचं भूत? असे म्हणत बलदेव उठून धावू लागला. बलदेव जीवांच्या आकांताने ओरडत होता. तो दरवाजाकडे धावत सुटला. जसा तो दरवाजाकडे पोहोचला, एका अज्ञात शक्तीने दरवाजा जोरात बंद झाला. बलदेव दारावर जोरजोरात हात आपटत होता, पण दार उघडत नव्हते. बलदेवने मागे वळून पाहिलं. कार्तिक आणि नेहाचे प्रेतात्मा त्याच्या दिशेने येत होते. मला माफ करा, मी मुद्दाम नव्हते केले, तो एक अपघात होता. बलदेव हात जोडून गयावया करत होता, पण नेहा आणि कार्तिकवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. मला बाहेर जाऊ द्या, मी पाया पडतो. तो रळकुंडीला आला होता. माझी चूक झाली होती, पण मी जाणून बुजून नव्हते केले ते. जाणून बुजून नव्हते केले? पुन्हा एकदा नीट आठव. नेहा पुन्हा ओरडली. बलदेव 17 मार्चची घटना आठवू लागला. साधारण 5 महिन्यापूर्वीची ती घटना होती. त्या दिवशी 17 मार्चचा दिवस होता. नेहमीप्रमाणे बलदेवचे त्याच्या बायकोशी भांडण झाले होते. बलदेव एक ट्रक ड्रायव्हर होता. त्याच्याकडे एक ट्रक होता जो तो स्वतः चालवायचा. कमाई चांगली व्हायची, पण बलदेवला दारूचे व्यसन होते. त्याच्या बायकोला त्याचे दारू पिऊन ट्रक चालवणे आवडत नसे, म्हणून त्यांचे नेहमी वाद व्हायचे.
त्याची बायको त्याच्या सवयीला वैतागली होती. त्या दिवशी रात्री बलदेव ट्रक घेऊन डिलिव्हरीसाठी जाणार होता आणि बलदेव दुपारपासून प्यायला बसला होता. पिल्यानंतर तो हैवान होत असे. आजही त्याने त्याच्या बायकोवर हात उचलला आणि ती त्याला म्हणाली, तुम्ही जर दारू पिणे बंद नाही करणार तर एक दिवस मी माझ्या जीवाचे काही बाही करून घेईन. तुला काय करायचे ते कर, माझ्या डोक्यात जाऊ नको. बलदेव तिच्यावर डाफरला आणि तो तसाच नशेत ट्रक घेऊन डिलिव्हरीसाठी निघाला होता. इकडे गाडीने फिरायला गेलेले नेहा आणि कार्तिक घराकडे परत निघाले होते. रात्र चांगलीच झाली होती. सुनसान रस्ता होता. नेहाच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. खूप आनंदात दिसत होती ती. रेडिओमध्ये गाणे वाजत होते. काय मॅडम, आज खूप खुशी दिसत आहात तुम्ही, कार्तिकने तिला विचारले. हो काय झाले मला तरी सांग. त्यावर ती त्याला म्हणाली, सांगेन, एक सिक्रेट आहे. कसले सिक्रेट आहे? एक सांग ना यार आता. कार्तिक आता उतावीळ झाला होता. खरंच सांगू? बोल ना यार पटकन. बरं तर ऐक. असं बोलून नेहा कार्तिकच्या कानाजवळ आली आणि त्याच्या कानात काहीतरी सांगणार. तोच तिला समोर एक भरधाव ट्रक येताना दिसला. तो ट्रक जोरात येऊन त्याच्या गाडीला धडकला. कार्तिक आणि नेहाला काही कळायच्या आत ते दोघेही कारच्या बाहेर फेकले गेले. काही क्षणातच त्यांच्या कारचा चेंदामेंदा झाला होता. नेहाच्या डोक्याला मोठी जखम झाली होती. तिथून खूप रक्त वाहत होते. दोघांनाही खूप वेदना झाल्या होत्या. त्यांनी डोळे किलकिले करून ट्रककडे पाहिले. ट्रकला फारसे नुकसान झाले नव्हते आणि ट्रक ड्रायव्हर बलदेव होता. बलदेवची नशा खाळकन उतरली. भाऊ, वाचवा आम्हाला, हॉस्पिटलमध्ये घेऊन चला आम्हाला. कार्तिकने बलदेवला विनवणी केली. बलदेवला काय करावे ते सुचत नव्हते. त्याच्या हातून खूप मोठा गुन्हा घडला होता. पोलिसांचे लचांड मागे लागले असते. तो खूप घाबरला होता. भीतीने आपला ट्रक घेऊन तो सुसाट वेगाने निघून गेला. कार्तिक आणि नेहाला तिथेच सोडून मरायला. बलदेवच्या डोळ्यापुढे ती 17 मार्चची घटना सरसर पुढे सरकली. तू आम्हाला तिथेच मरायला सोडून पळून गेला होतास. थोडीशी माणुसकी दाखवली असती तर आज आम्ही जिवंत राहिलो असतो. नेहाची आत्मा रागात किंचाळली. चूक झाली माझी, मला माफ करून द्या. मी तुमच्या दोघांचा अपराधी आहे. चूक नाही, तू गुन्हा केला होतास. निष्काळजीपणे दारू पिऊन गाडी चालवणे हा पहिला अपराध. आणि परत आम्हाला मध्यरात्री मरायला सोडून देऊन पळून गेलास तो दुसरा अपराध. खुनी आहेस तू, खुनी. नेहाचा आवाज वाढला होता. आता तिचा आवाज चौफेर घुमत होता. 3 खून केलेस तू, 3 खून. तिसरा खून आमच्या बाळाचा केला. त्याच दिवशी मला समजले होते की मी आई बनणार होते. हेच आनंदाची बातमी मी कार्तिकला देणार होते, पण तू आमचा आनंद आमच्यापासून हिरावून घेतलास. तुला शिक्षा मिळायला हवी. बलदेवला काय करावे तेच कळत नव्हते. तो सुन्न होऊन गपकन खाली बसला. आपल्या चुकीचा त्याला पश्चाताप वाटू लागला. तोंडातून शब्द फुटत नव्हते. डोके बधीर झाले होते. दुसऱ्या दिवशी गावात एक वेडा फिरत होता. फाटल्या कपड्यांमध्ये, केस पिंजारलेले होते. मला माफ करा, मला माफ करा, आता दारूला स्पर्शही करणार नाही, असा काहीतरी तो बळबळत होता. काही गावकऱ्यांचे लक्ष त्या वेड्याकडे गेले. अरे, हा तर बलदेव आहे ना. एका गावकऱ्याने त्या वेड्याला ओळखले. होय, बलदेवच आहे. वेडा कसा झाला पण हा? कालपर्यंत तर चांगला होता. ज्याच्या त्याच्या कर्माची फळे, दुसरे काय. बिचारा, त्या गावकऱ्याने उसासा सोडला आणि जो तो आपल्या कामाला निघून गेला. वेडा झालेला बलदेव आपले पाय पोटाशी दुमडून रस्त्याच्या कडेला निश्चित पडला होता. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.